श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजपासून आपल्या या 2025 या नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला हे वर्ष आज सुख समाधानाचं आणि चांगलं आरोग्य लाभावं, सुख समाधानाचं जावं, सोबतच आपलं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी आपल्याला काही खास महत्त्वाचे आणि प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे. कारण जीवनाचा प्रत्येक दिवस नवीन सुरुवात आशेने भरलेला असतो. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी केल्या जाणाऱ्या गोष्टींपासून आपण जो संकल्प करतो, आपल्या या येणाऱ्या वर्षामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवास सुरू होतो आणि आपल्या संस्कृतीत उंबरठ्याला खूप शुभ मानलं जातं. तो केवळ घराचा प्रवेशद्वारच नाही तर शुभ शक्ती घरात येण्याचा मार्ग आहे. म्हणूनच आज आपण काही महत्त्वाच्या वस्तू कोणत्या उंबरठ्यावरती आपल्याला जाळायच्या आहे, त्या जाळल्याने आपल्या घरामध्ये काय होतं आणि कोणत्या महत्त्वाच्या अशा वस्तू आहे त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या संस्कृतीत उंबरठ्याला खूप शुभ मानलं जातं. तो केवळ घराचा प्रवेशद्वारच नाही तर शुभ शक्ती घरात येण्याचा मार्ग देखील आहे. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उंबरठ्यावरती काय जाळावं जेणेकरून घरात धन धान्य, सुख, समृद्धी आणि शांती, ऐश्वर्य टिकून राहील. माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास राहील आणि माता लक्ष्मीची वर्षभर आपल्या घरामध्ये कृपा आशीर्वाद कायम टिकून राहील. कारण आपण उंबरठ्याशी संबंधित परंपरा, त्यामागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण देखील आहे. बघा, उंबरठ्याचं महत्त्व. उंबरठ्याला हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये एक पवित्र स्थान मानलं जातं. हे घराचं प्रवेशद्वार आहे जिथे सकारात्मक ऊर्जा घरात आणण्यासाठी विविध परंपरेचा अभिप्राय असतो. धार्मिक दृष्टिकोन म्हणजे देवी लक्ष्मीचं निवास. आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सांगतात की उंबरठ्यावरचा दिवा किंवा जोपर्यंत उंबरठा स्वच्छ आणि पवित्र असेल तोपर्यंत माता लक्ष्मी तेथे वास करते आणि पवित्र शक्तींचं प्रवेशद्वार. कोणतंही शुभ कार्य करताना उंबरठ्यावरती फुले, तांदूळ किंवा कापुराने शुद्धीकरण केलं जातं. कारण ते घरात चांगल्या ऊर्जांनी सुरुवात करत असतं. नकारात्मक ऊर्जा तिथेच थांबवत असतं. नकारात्मक ऊर्जा थांबवणारा प्रवेशद्वार उंबरठ्यावर जाळलेल्या दिव्यामुळे वाईट नजर, नकारात्मक शक्ती किंवा कोणत्याही अडथळ्यांना घरामध्ये प्रवेश करू देत नाही. ती जी काही निगेटिव्ह ऊर्जा असते तर ती आपल्या आपण जेव्हा उंबरठ्यावरती काही सेवा, उपाय करतो, काही वस्तू जाळतो, त्याचा धूर प्रज्वलित करतो, पसरवतो, तर त्या आपल्या घरामध्ये त्या वस्तू जी निगेटिव्ह ऊर्जा असते तर त्या येऊ देत नसतात. म्हणून आपल्याला हे खास करून हे असे उपाय आपल्याला करायचे असतात. कारण उंबरठ्यावरती लावलेला दिवा किंवा जाळलेला कापूर यामुळे उष्णता तयार होऊन हवेतील हानिकारक जी काही सूक्ष्मजीव असतात तर ते नष्ट होतात. हे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्याही एक घट्ट असं समजलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला उंबरठ्यावरती जाळायच्या आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उंबरठ्यावरती आपल्याला कोणत्या अशा महत्त्वाच्या विशेष वस्तू जाळायच्या आहे बघा. तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त ह्या वस्तू ठरल्या जातात. तर पहिली वस्तू म्हणजे कापूर जाळणं. ही सर्वात महत्त्वाची आणि परिणामकारक परंपरा आहे. कापूर दिव्यानुसार सकारात्मक ऊर्जा त्वरित नत असतो. धार्मिक मान्यता सांगते की कापुराचा धूर माता लक्ष्मीला आवडतो आणि तो जो कापुराचा धूर असतो तर तो समृद्धीचं प्रतीक मानला जातो. कापूर जाळल्याने हवेतील दूषित घटक, विषाणू हे नष्ट होतात. आता दुसरी वस्तू म्हणजे लवंग. लवंग जाळल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती कमी होतात. लवंगांचा वास आपली बुद्धी स्थिर ठेवते
आणि यामुळे जीवावर झालेला नकारात्मक ताणतणाव, आळस हा दूर होतो आणि आर्थिक दृष्ट्या प्रगती आपली होत जाते. लवंगाला देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्याचं सहज आणि एक प्रभावी साधन मानलं जातं. आता तिसरी वस्तू म्हणजे तांदूळ आणि गूळ. शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की गूळ आणि तांदूळाचा उपयोग केल्याने घरात शांतता आणि शांती नांदते. नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी गूळ जाळून त्याचा धूर आपल्या उंबरठ्यावरती पसरवला जातो. यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम अखंड स्वरूपात निवास राहतो. लवंग आणि हळद जाळून एकत्र दिवा लावल्याने घराचं वातावरण हे पवित्र होतं. हळद वातावरणात सकारात्मकता पसरवते आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्याचं काम करत असते. माता लक्ष्मीला हळद अतिशय प्रिय असल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि या हळदीमुळे आपल्या घरामध्ये श्रीमंती कायम टिकून राहते. आता आपण या मागचं विज्ञानाने काय फायदा आहे बघा. हवेचं शुद्धीकरण म्हणजे कापूर, लवंग, गूळ आणि हळदीचा धूर वातावरणामधील बॅक्टेरिया आणि विषाणूंना हा नष्ट करतो. यामुळे घरातील प्रसन्नता राहते, नकारात्मकता दूर होते आणि उंबरठ्यावरती जाळलेल्या वस्तू, देवी लक्ष्मीला कापुराचा वास प्रिय असल्याने आर्थिक लाभ आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि मनशांती लाभते. जळणाऱ्या लवंगांचा जो सुवास असतो मनाला शांत आणि स्थिर करतो. आता रोग प्रतिकार शक्तीच्या वाढीस मदत करणे म्हणजे काय तर बघा, कापूर आणि लवंगांच्या धुरामुळे हवेतील जंतू मारले जातात आणि घरातील आरोग्य सुरळीत आपलं राहतं. उंबरठ्यावर काही शुभ चिन्ह काढल्याने देखील शुभ परिणाम मिळतो. आता स्वस्तिक काढा, स्वस्तिकचं चिन्ह काढा किंवा माता लक्ष्मीची पावलं काढा किंवा ओम काढा. स्वस्तिक चिन्ह काढा हेच शुभ चिन्ह मानलं जातं. हळद कुंकाचा उपयोग करायचा आहे. हळदीच्या पाण्याने सडा टाकून आणि कुंकाने स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. सोबतच तुपाचा दिवा लावायचा आहे. उंबरठ्यावरती एक तुपाचा दिवा लावल्याने देवी देवतांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती राहत असतो. उंबरठ्यावर केल्या जाणाऱ्या या परंपरात आपल्याला केवळ सुख आणि शांतीच देत नाही, तर आपला एक आत्मविश्वास, मनशांती आणि सकारात्मक दृष्टिकोनही देखील निर्माण करतात. नशीब, आर्थिक योजनांमध्ये प्रगती होते आणि सुसंवाद हे यामुळे मिळणारे फायदे देखील आपल्याला अनुभवायला मिळत असतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उंबरठ्यावरती जाळण्यासाठी या पवित्र वस्तूंचा उपयोग नक्की करा. सुख, शांती, समृद्धी आणि आर्थिक यश तुमच्या घरामध्ये नक्कीच येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.